भाजपनं सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देणार असल्याचं तसेच धनगर समाज वसतिगृहाचे आश्वासन न पाळल्यानं सोलापूर शहर जिल्हा सकल धनगर समाजानं आज सोलापूर लोकसभेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। सोलापूर शहरातील तमाम धनगर बांधव, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, महानगरपालिकेचे नगरसेवक आणि 60 सामाजिक संस्था यांच्या वतीने आज आम्ही लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे साहेब यांना इलेक्शनसाठी पाठिंबा द्यायचा व त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणायचा निर्णय एकमताने ठराव केलेला आहे। सगळ्याला मान्य आहे? आमचा हा एकेकाळी रानावनात फिरणारा हा समाज स्वातंत्र्यानंतर हळूहळू सुधारत गेला। तसं जर पाहिलं तर आमच्या सोलापूरला 2 नेते होते, गणपतराव देशमुख आणि आनंदराव देवकते। तर ह्या सगळ्या नेत्यांनी इथं सगळं आपलं काम केलं। मला आठवतं की ही सगळी परिस्थिती लोक आमच्या असेंब्लीमध्ये सुद्धा प्रश्न मांडण्याकरता या दोघांनी फार प्रयत्न केले, पण नंतरच्या काळामध्ये एक नवीन पिढी आली आणि ती अतिशय अग्रेसर अशी पिढी आहे। ते सगळे आमचे सोबत अशा प्रकारचे कार्यकर्ते होते। आनंदाच्या गोष्टी आहे की समंजसपणाने वागणारी ही कम्युनिटी आहे आणि एकदा बिघडली की त्यांचं काय सांगता येत नाही। तर मला कल्पना आहे, मी त्या ठिकाणी म्हणालो होतो की 74 साली मी नवीन सोशल वेलफेअरचा मंत्री झालो होतो, समाज कल्याणचा। त्यावेळेस पहिल्यांदा मी बारामतीला गेलो। तिथं बारामतीला मी दगडांची घरं पाहिली आणि एका दगडावर दगडा दुसरा आणि त्याचं थोडंसं छत असलेल्या घरामध्ये ते राहत होते। पण केवढी प्रगती केली आणि दुसऱ्या ठीक आहे सरकारने थोडी केली असेल, पण स्वतः कष्ट केल्याशिवाय त्यांनी ही प्रगती केलेली नाही, हे महत्वाचं आहे।